For this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या पर्पल आर्ट युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट जो M3 चा पॉडकास्ट आहे, जो आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स या 3 डिपार्टमेंटसाठी M3 चा सिलेबस सेम आहे. सो या तिन्ही डिपार्टमेंटला येणारा M3 चा पेपर एकच असतो, कॉमन असतो. सो आज या 3 डिपार्टमेंटसाठी M3 चा हा पॉडकास्ट आहे, ज्याच्यामध्ये M3 मी तुमच्या समोर एकदम सोपा करून टाकणार आहे. तुम्हाला हेच वाटेल आता पॉडकास्ट पूर्ण बघितल्यानंतर की अरे M3 एवढा सोपा होता, मला वाटलं नव्हतं. मी तो उगाच घाबरत होतो की मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, रोबोटिक्सला एवढा अवघड M3. सो एवढा M3 सोपा करून आज मी देणारी सर्व स्ट्रॅटेजी या पॉडकास्टमध्ये म्हणजे या एक्सपर्ट टॉकमध्ये आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो, कॉम्प्युटर, IT आणि AIML, AIDS साठी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये मी पॉडकास्ट M3च्या पूर्ण स्ट्रॅटेजी क्लिअर केल्या होत्या. पेपर पॅटर्न, IMP क्वेश्चन सगळं दिलं होतं. सेम आज पेपर पॅटर्न, IMP क्वेश्चन सगळं मेकॅनिकल साठी देणार आहे. सेम ऑदर डिपार्टमेंट जे आहे, ऑदर सगळ्या डिपार्टमेंटसाठी मी शॉर्ट जे असतं युट्यूबला, शॉर्ट्समध्ये मी व्हेरी IMP क्वेश्चन दिलेले आहेत. सो सगळे आपल्या युट्यूबवर येणारे व्हिडिओज, शॉर्ट्स कंटिन्यूअस बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिस व्हायला नको. तसंच M1, M2 बाकी सगळ्या फर्स्ट इयर, सेकंड इयर विषयांचे IMP व्हिडिओज, IMP टॉपिक्स आणि पेपर पॅटर्न पॉडकास्ट आम्ही कंटिन्यू देतोय. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्या बघत जा. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट कुणासाठी असेल? ज्या मुलाला मेकॅनिकल, स्पेसिफिकली मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटोमेशन, रोबोटिक्सच्या ज्या मुलाला M3 ची एकदम भीती वाटते, ज्याला M3 नकोय, बाकी कुठलाही विषय काढून गेली, M3 नको, जो DS व्हायला आहे, M3 वाटतं यावेळी निघणारच नाही, बॅक राहील, जो गोल्डनला आहे, क्रिटिकलला आहे, तिसऱ्या अटेम्प्टला आलाय, जो YD झालाय, पुन्हा गोल्डनला आलाय, ज्याला M3 ची एकदमच भीती, M3 सोडून सगळं जमतं, M3 टेन्शन येतं, ज्याला कॅल्सीच वापर येत नाही, ज्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येत नाही, -3+2 येत नाही, ज्याला पुस्तक बघून भीती वाटते, त्या सगळ्यांसाठी आजचा पॉडकास्ट आहे. आणि ज्याला खरोखर M3 स्कोर करायचं, 70 आता घ्यायचे, 100 पैकी 90च्या वरती जायचं, त्याच्यासाठी आजचा पॉडकास्ट आहे. याच्यामध्ये M3 मी एवढा सोपा करून देणार आहे की बस. कारण आजपर्यंत मी 7,000+ मुलांना M3 काढून दिलाय. त्याच्यामध्ये 3,000+ मुलं, तर 3-4,000 मुलं हे क्रॅश कोर्स मध्ये मी काढून दिले. आणि रेग्युलर बॅच मध्ये कितीतरी असतात, ऑनलाईन ऑफलाईन शिकतात माझ्याकडे, आणि ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन घेऊन कितीतरी पोरं M3 स्कोर करतात. सो मित्रांनो, त्या कॉन्फिडंटली मी तो M3 चा तुमच्यासोबत आज मी बोलतोय, बिकॉज आय एम M3 एक्सपर्ट. M3 चा मी डॉक्टर आहे. M3 चं काही विचारा, M3 तुम्हाला काहीच येत नाही, माझ्या समोर आले ना M3 तुमचा स्कोरच होणार. एवढं कॉन्फिडंटली मी का बोलतो? कारण अख्खं पुस्तक पाठ आहे, मला सगळं M3 माहिती. जे मी सांगणार तेच पेपरला येणार आहे, लक्षात घ्या. सो आज वही पेन जवळ घ्या, इतकं कॉन्फिडेंटली बसा, जे मी देणार त्याने तुमचा मेकॅनिकलचा M3 एकदम असा सोपा होऊन जाईल. यस. सो आपण आपल्या पॉडकास्टला आता सुरुवात करूया. तुमचे जे काही क्वेश्चन आहे मुलांचे ते आपण सगळे कव्हर करूया याच्यामध्ये. सो स्टार्ट करूया. सर, या पॉडकास्टचा पहिला क्वेश्चन आहे, या सब्जेक्टचा युनिव्हर्सिटीचा ऑन एन ॲव्हरेज रिझल्ट कसा असतो? M3 चा ऑन एन ॲव्हरेज रिझल्ट 40 ते 85% असतो. येस. सो रिझल्ट डाऊन आहे, पण M3 तेवढं अवघड नाहीये. मुलं चुकीच्या वेने अभ्यास करतात किंवा एक्सपर्ट टीचर कडून शिकत नाही. जसं मी एक्सपर्ट आहे M3 चा, मला माहिती, मी शिकवलं म्हणजे M3 एकदम सोपा होऊन जातो, स्कोरच होतो. येस. सो त्याच पद्धतीने जसं एक्सपर्ट करून मुलं शिकत नाही आणि किंवा M3 ची भीती असते किंवा कॉलेजमध्ये वगैरे चांगल्या प्रकारे शिकवलं जात नाही, आणि मग त्या केसमध्ये मुलं क्लासेस लावत नाही, सेल्फ करायला जातात. सेल्फ चुकीच्या पद्धतीने करतात, कारण पुस्तक एवढं जाड आहे, 700 प्रश्न आहेत, त्याच्यात सॉल्व अनसॉल्व, त्याच्यात येणार फक्त 24 प्रश्न, ते कुठले ते कळत नाही, त्याच्यामुळे M3 बॅक राहतो. त्यामुळे M3 रिझल्ट 40-45% लागतो. सो रिझल्ट डाऊन आहे, पण पेपर सोपा आहे. आता सेकंड क्वेश्चन आहे, विद्यार्थी स्कोरिंग कसा करू शकतो? येस. याचा आन्सर मी पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये येईल, जेव्हा मी IMP क्वेश्चन सांगणार आहे, ते IMP आणि पेपर पॅटर्न मी सांगणार आहे, ते केले तर त्याला ऑब्व्हियसली स्कोरिंग कसं करायचं ते कळून जाईल. ओके. आता थर्ड क्वेश्चन आहे, युनिट 3, 4, 5 आणि 6 मध्ये IMP टॉपिक्स काय आहेत? येस. बघा मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये आता IMP मी सांगतोय विथ पेपर पॅटर्न. येस. सो लक्षात घ्या. आता पहिल्यांदा मी सांगतो पेपर पॅटर्न, हा ज्याला ऍटलिस्ट 55 ते 60 मार्कांपर्यंत जायचंय 2-3 दिवसाचा अभ्यास करून, त्याच्यासाठी पेपर पॅटर्न देतोय. ओके. यस. आणि नंतर मग ज्याला 70 on 70 घ्यायचे त्याच्यासाठी देईल. सो बघा, ज्याला 45-50 मार्कांपर्यंत पोहोचायचंय त्याच्यासाठी आधी पेपर पॅटर्न देतो, मग नंतर ज्याला 70 on 70 घ्यायचे त्याच्यासाठी. बघा, क्वेश्चन पेपरमध्ये पहिला पेपर पॅटर्न आणि व्हेरी IMP क्वेश्चन पण आता देणार आहे. व्हेरी IMP क्वेश्चन म्हणजे व्हेरी IMP टॉपिक, ज्याच्यावर क्वेश्चन येणारच. येस. सो बघा, पहिला क्वेश्चन येतो पेपरमध्ये MCQचा. MCQ ला वेगळं टेन्शन घेऊ नको, MCQ मध्ये 6 क्वेश्चन असतात. मागचे 3 पेपर घेतले, साहित्रिक 18 क्वेश्चन तुला भेटतील, तेवढेच कर. त्याच टाईपचे प्रश्न येतात, किंवा
त्याच्यातले काही 2-3 प्रश्न रिपीट पण होता, किंवा अजून तू थेरीचा अभ्यास केला की त्यातला छोटासा पार्ट एमसीक्यूला विचारला जातो. जसं लाईन इंटिग्रल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लाईन इंटिग्रल. सो लाईन इंटिग्रलचा एकदा अभ्यास केला की त्याचा फॉर्म्युला काय, मेन फॉर्म्युला W इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रेशन एफ बार डॉट dr बार. हा झाला लाईन इंटिग्रलचा स्टँडर्ड फॉर्म्युला. हा आला तुझा क्वेश्चन. कळालं. सो या प्रकारचे क्वेश्चन येतो. थेरीचा अभ्यास केला एमसीक्यू क्लिअर होऊन जातात, आणि ऑन एन ऍव्हरेज प्रत्येकाला एमसीक्यूला 6-7 मार्क पडतात. ऑन एन ऍव्हरेज 10 पैकी 10 खूप जणांना पडतात. सो एमसीक्यू जास्त टेन्शन घ्यायचं नाही. एमसीक्यूला लास्ट 3 पेपर कर. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुझे 6 ते 7 मार्काचं काम झालं. आता येऊया युनिट नंबर 3 वर. युनिट नंबर 3 आहे स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक वरचे क्वेश्चन येतात. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये क्वेश्चनला क्वेश्चन और आहे. बघ आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 बीट एबीसी, क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 बीट एबीसी. सो 3 आणि 3 6 बीट. 6 बीट मध्ये कुठले क्वेश्चन येतात ते तुला लिहून देतो, लिहून घे. हेच येणार, हेच येणार, हेच येणार. पेपर टॉप करून टाक. बघ स्टॅटिस्टिक मध्ये टाईप सांगतो, पुस्तकात एकूण 10 टाईप आहे. 10 पैकी फक्त 6 टाईप सांगतो तेवढेच कर, बाकी 4 सोडून दे, तरी 15 मार्क पडतात. पहिला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. दुसरा रिग्रेशन, लाईन्स ऑफ रिग्रेशन. हे दोघं एकमेकांना और असतं. क्वेश्चन 2 मध्ये कोरिलेशन आला तर 3 मध्ये रिग्रेशन येतो असं. थर्ड मोमेंट स्क्यूनेस कुर्टोसिस. फोर्थ इक्वेशन टाईप. फिफ्थ लीस्ट स्क्वेअर मेथड. आणि 6 फाइंड मोर कन्सिस्टंट. हे 6 टाईप कर, बाकी 4 राहिलेले एक्स्ट्रा टाईप पुस्तकात तिथे सोडून दे. हे 6 टाईप केले तर तुला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 दोघीकडे पण तुला 15-15 मार्काचा पेपर कव्हर होईल, आणि तुझे 15 मार्क ऍक्च्युअली डायरेक्ट सिक्युअर होऊन जातील. सो 7 आणि 15 22 मार्कांपर्यंत आपण पोहोचलो. आता येऊया युनिट नंबर 4 वर. 4 मध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये पण 8 टाईप आहे. 8 पैकी 4च सांगतो, तेवढेच परफेक्ट कर. सो प्रोबॅबिलिटी म्हणजे क्वेश्चन नंबर आला आपला 4 आणि 5, ऑरला ऑर आहे. सो आता प्रोबॅबिलिटी मध्ये 8 टाईप पैकी मी 4च सांगतोय, पण याच्यामध्ये मी एवढं सांगेल की क्वेश्चन नंबर तुझा 4 आणि 5 मध्ये कुठल्या तरी एकाच ठिकाणी तुला 15 मार्क अटेम होतील. कुठल्या तरी एकाच ठिकाणी, किंवा 10 मार्क अटेम होतील. 10 किंवा 15 एकाच ठिकाणी. दोन्हीकडे 15 पैकी 15 अटेम होणार नाही. ओके, मी तसा पॅटर्न देतोय तुला आता. यस. मग याच्यासाठी काय करायचं बघ, कारण हा पॅटर्न आहे आता 45 ते 50 मार्काचा. 70 मार्काच्या वेळी सांगेल मी काय करायचं, तो पुढे देणार आहे मी. सो प्रोबॅबिलिटी मध्ये 8 टाईप पैकी 4च कर, जे तुला 10 किंवा 15 मार्क देतील कुठल्या तरी एकाच क्वेश्चन मध्ये. यस. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी. हे 4 टाईप कर. बस हे 4 टाईप केले की तुला 15 पैकी एवना 15ही पडतील, किंवा 10 तर तुझे पडणारच आहे. सो आपण 10च मार्क जरी धरले तरी आपले 22 आणि 10 32 मार्कांपर्यंत पोहोचलो. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 तुझा कव्हर अप करून दिला. आता येऊया आपण क्वेश्चन नंबर, बघा जो 5 झाला, 6 आणि 7 आहे. 6 आणि 7 म्हणजे वेक्टर कॅल्क्युलस. वेक्टर कॅल्क्युलस मध्ये 2 चॅप्टर येतात, एक वेक्टर डिफरन्शिएशन आणि वेक्टर इंटिग्रेशन. सो वेक्टर इंटिग्रेशन मध्ये मी क्वचितच टाईप सांगेल, कारण त्याच्यात खूप टाईप आहे, आणि वेक्टर डिफरन्शिएशन मध्ये पण 2 टाईप आपण स्किप करणार आहे. सो हार्डली 3 ते 4 टाईप सांगतो, तेवढेच कर. तुला 10 मार्क पडले, बस झालं. 32 आणि 10 आपण 42 पर्यंत जाऊ, कारण युनिट नंबर 5 प्युअरली डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वर आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हटलं डीप डबल इंटिग्रेशन आहे, ट्रिपल इंटिग्रेशन आहे गॉस डायव्हर्जन्स थेरम मध्ये. ते मुलांना सिंगल येत नाही, डबल ट्रिपल कधी सोडवशाल. सो जेवढं सांगतोय तेवढंच कर. तुला 10 मार्क पडले तरी ओके आहे. बस आता लिहून घे. क्वेश्चन नंबर तुझा 6-7 मध्ये म्हणजे युनिट नंबर 5 मध्ये वेक्टर कॅल्क्युलस मध्ये काय करायचं, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मध्ये 5 केस येतात. पहिली येते अलॉंग द वेक्टर, टुवर्ड्स द पॉइंट, नॉर्मल टू द सरफेस, अलॉंग द लाईन आणि टँजंट टू द कर्व. या 5 पैकी एका केसवर फिक्स प्रॉब्लेम येतो. ओके, डीडी झाला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर मॅक्सिमम मॅग्निट्यूडचा प्रश्न कर. मॅक्सिमम मॅग्निट्यूड मध्ये पुन्हा 2 केस येतात, एक अलॉंग द ऍक्सिस आणि अलॉंग द लाईन. या दोघांपैकी एक मॅक्सिमम मॅग्निट्यूडचा प्रश्न असतो. मॅक्सिमम मॅग्निट्यूड म्हणजेच डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा एक प्रकार आहे. हे 2 टाईप झाले, डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह आणि मॅक्सिमम मॅग्निट्यूड. त्याच्यातल्या केसेस मी सांगितल्या. नंतर तिसरा प्रकार आला आपला इरोटेशनल कन्झर्वेटिव्ह. शो दॅट वेक्टर फील्ड इज इरोटेशनल. डिटर्मिनंट घ्यायचा, त्याचा आन्सर 0 आलं पाहिजे, फाय काढायचा. हा प्रकार आहे. सो हे 3 टाईप सांगितले मी. ओके, त्याच्यानंतर स्टोक्स थेरम एक सोपा प्रश्न आहे, स्टोक्स थेरम. आणि एक आहे स्टोक्स थेरम नंतर इंटरसेक्शन ऑफ स्पियर अँड प्लेन. एका स्पियरला एक प्लेन कट करतो. सो इंटरसेक्ट कट केल्यामुळे जो सर्कल तयार होतो, सर्कलचा एरिया काढायचा, सरफेस एरिया. इंटरसेक्शन आणि स्टोक्स थेरम एवढे जरी टाईप तू केले तरी तुला 10 मार्क ऍटलिस्ट पडून जातात. सो आपण 32 आणि 10 42 मार्कांपर्यंत पोहोचलो. एव्हा कधी कधी याच्यात तुला जर वेळ भेटला तर लाईन इंटिग्रल ऍड करून घे. लाईन इंटिग्रल जर ऍड केला तर तुला 15 पैकी 15 पण मार्क पडू शकतात. पण लाईन इंटिग्रल हा वेळ भेटला तर कर, नाही भेटला तर
स्किप करून टाक. आपण 42 मार्कपर्यंत ऑलरेडी पोहोचलोय. आता पुढच्या जाऊ 8 मार्कला. आता युनिट नंबर 6 मध्ये पुन्हा 3 टाईप आहे. स्ट्रिंगचा पहिला टाईप, दुसरा 1 डायमेन्शन हिट फ्लो, तिसरा 2 डायमेन्शन हिट फ्लो. 2 डायमेन्शन तू डायरेक्ट विचारच करू नको, सोडून टाक, तो खूप टफ आहे, मोठा क्वेश्चन आहे. 1 डायमेन्शन हा पण मोठा आहे, तो पण स्किप करून टाक. राहिला स्ट्रिंग. स्ट्रिंगवर मी 3च प्रश्न आपल्या पर्पल ऍप मध्ये दिले, ते 3च प्रश्न कर, रट्टा मारून जा, पाठ करून टाक. त्याच्यातले 3 पैकी एक प्रश्न कायमस्वरूपी येत असतो, झाली तर फक्त थोडीफार व्हॅल्यू चेंज होते, पण 90% तेच 3 प्रश्न रिपीट होत असतात जे मी पर्पल ऍप मध्ये दिले. ते कर. 8 मार्क तुझे पडता बघ. 50 मार्काचा तुला ऍक्युरेट इथे पडून जाता. हा तुझा 50 मार्काचा पॅटर्न आहे, जो तू हार्डली 2 दिवसात म्हणजे 16-17 तास तू जर पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड केलं. मी सांगेल तुला, हे जे मी तुला आता सांगितलं ना, मी एकदम सोप्या पद्धतीने मराठीत M3 शिकवलाय पर्पल ऍपवर व्हिडिओ लेक्चर मध्ये. तू काय कर, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तिथून पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड कर. त्याच्यात M3चा कोर्स आहे तुझा, तो सबस्क्राईब कर. तू जेवढी पे करतोय एकदम ऑफर्डेबल आहे, तुझ्या एका पार्टीचे पैसे पण नाहीये. सो जेवढे पे करतोय ना, त्यापेक्षा तुला जास्त व्हॅल्यू भेटेल. तुला वाटतंय ना सर असं कसं सांगताय, तू एकदा फ्रीवाले व्हिडिओ बघ. फ्रीवाले व्हिडिओ तुला असे वाटायला लागतील, इतके सोपे वाटायला लागेल. कॅल्सीच्या ट्रिकवर आणि मराठीत एकदम भारी भारी वेनी शिकवलंय. तुला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येत नाही ना, तरी बेसिक पासून शिकवलं, तुलाच ते समजायला लागेल. मी चॅलेंज देतो, तुला काहीच येत नाही ना, फक्त फ्री वाले व्हिडिओ बघ, तुला समजायला लागेल, तुला कॉन्फिडन्स येईल. अरे M3 एवढा सोपा आहे. बाकी विषय 38 विषय बाजूला ठेवतो इंजिनिअरिंगचे, हा 39वा M3 करतो. M3 38 विषयांपेक्षा सोपा आहे. 4 वर्षात 39 विषय शिकतो ना आपण. सो एवढा तुला कॉन्फिडन्स यायला लागेल. सो ते फ्री वाले व्हिडिओ बघ, तुला आवडला ना, सबस्क्रिप्शन घेऊन टाक. मी म्हणतोय डायरेक्ट घेऊन टाक. काही तुझे 1500 रुपये म्हणजे एकदम मिनिमम आहे, पण त्याने तू 2 ते 3 दिवसात 16-17 तासात तुझा M3 स्कोर करशील. पुस्तक बिलकुल घेऊ नको. पुस्तक घेतलं की फसला. पुस्तकात वेगवेगळ्या मेथड असतात, टफ मेथड असतात, प्रत्येक स्टेप दिलेलं नसतं. पुस्तक घ्यायचंच नाही. डायरेक्ट ऍप्लिकेशनवरच्या नोट्स रेफर कर. पर्पल ऍपवरच्या मी नोट्स दिल्या सोप्या सोप्या भाषेत, त्याच्यावर अभ्यास कर. सेकंडरी व्हिडिओज दिले, व्हिडिओने एकदम मराठीत सोप्या भाषेत शॉर्टकट वेनी M3 शिकवलाय, तो कर. डायरेक्ट M3 स्कोर. पेपर आणि एकदा अभ्यास झाला की पेपर सोल्युशन करायचे. 3 पेपर मी सॉल्व्ह करून दिले, ते पण त्याच्यातनं करून टाक. पहिल्यांदा बघून सोडव, नंतर न बघता सोडव. 2.5 तास टाइम लाव आणि न बघता ते पेपर सोडवले की तिथे मी सोल्युशन दिले, त्याच्यावरून चेक करून घे. या वेळी कर बघ. तुझा M3 क्रिटिकल गोल्डनला असो किंवा इनसेप फेल असो, आता क्लिअर करायचं किंवा बॅकलॉग आहे क्लिअर करायचं, M3 तुझा स्कोरच होणार. क्लिअर. सो हा झाला आपला हा M3 पासिंगचा पॅटर्न झाला, ज्याला 50-55 मार्कपर्यंत जायचंय. आता 70 मार्कसाठी काय करेल, फक्त थोडे क्वेश्चन्स ऍड कर. बघ प्रोबॅबिलिटी मध्ये मी सांगितलं होतं, प्रोबॅबिलिटी मध्ये एक क्वेश्चन ऍड करून घे. जो मगाचा पॅटर्न दिला ना 50 मार्काचा, तो तू लिहून घे. 70 मार्कवाल्यांनी पण तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे, त्याच्यात काही पॉईंट ऍड करून घ्यायचे. म्हणजे स्टॅटिस्टिक मध्ये लिहून घे. ओके. MCQ सेम. MCQ मागचे 3 पेपर करायचे. MCQ ला 10 पैकी 10 मार्क पडून जातील तुला. नंतर क्वेश्चन नंबर 1 झाला. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 स्टॅटिस्टिक मध्ये 6 टाईप ते सेम करायचे. कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, इक्वेशन, लीस्ट स्क्वेअर मेथड आणि त्याच्यानंतर फाइंड मोर कन्सिस्टन्ट. 6 टाईप कर. आता क्वेश्चन नंबर 4-5 मध्ये म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, कंडिशनल प्रोबॅबिलिटी आणि एक टाईप ऍड करून घे, जो मी त्या पॅटर्न दिला नव्हता 50 मार्काचा, पण तुला देतोय. तो आहे चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आणि हायपोथेसिस. हे 2 ऍड कर, म्हणजे तुला तिथे 15 पैकी 15 मार्क पडून जातील. सो 10 आणि 15 आणि 15 40 मार्कांपर्यंत आपण आलो. आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर तुझा 6 आणि 7 म्हणजे युनिट नंबर 5, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, त्याच्या 5 केसेस, नंतर मॅक्सिमम मॅग्निट्यूड त्याच्या 2 केसेस, त्याच्यानंतर इरोटेशनल केला की वेक्टर आयडेंटिटीज मगाशी मी दिला नव्हता त्या 50 मार्काच्या पॅटर्नला, पण 70 मार्कला तुला वेक्टर आयडेंटिटीज करावं लागेल. वेक्टर आयडेंटिटीज पण मी एकदम सोप्या वेने, प्रूफ जे आहे मुलांना खूप अवघड वाटतं, एकदम सोप्या वेने पर्पल ऍप मध्ये शिकवले. ते व्हिडिओज बघून घे, तुझं काम होऊन जाईल. तुला त्यापेक्षा सोपं काही वाटणारच नाही. ओके. दुसरं काही बघायचंच नंतर, पर्पल ऍप मध्ये शिकवलंय तेवढं केलं तरी ओके आहे. वेक्टर आयडेंटिटीज नंतर स्टोक्स थेरम, इंटरसेक्शन ऑफ स्पियर अँड प्लेन तो झाला. लाईन इंटिग्रल कंपल्सरी आणि गॉस डायव्हर्जन्स मध्ये 2 केसेस येतात. एक डेल एफ बार नॉट इक्वल टू 0 आणि डेल एफ बार इज इक्वल 0. त्या दोन्ही केसेस गॉस डायव्हर्जनच्या. एवढं जरी केलं तरी तुला ओके आहे. ग्रीन्स थेरम वगैरे स्किप केलं तरी चालेल. एवढं केलं तरी तुला तिथे 15 मार्क पडतात. आणि पुन्हा युनिट नंबर 6 मध्ये आलो, म्हणजे क्वेश्चन नंबर 8-9. आतापर्यंत आपण पोहोचलो 40 आणि 15 55 मार्क. आता युनिट नंबर 6 मध्ये पुन्हा 3 टाईप आहे. 3 पैकी जो पहिला स्ट्रिंग, दुसरा 1D हिट फ्लो, तिसरा 2D हिट फ्लो. 2D स्किप करून दे, तरी तुला हे दोन्ही बघ, स्ट्रिंग आणि 1D हे दोघं क्वेश्चन नंबर 8 किंवा 9 कुठल्या तरी क्वेश्चन मध्ये एकत्र येतात. कारण क्वेश्चन नंबर 8-9 मध्ये 2च बीट असतात, A B. बाकी सगळ्या क्वेश्चन मध्ये 3 बीट असतात. सो A मध्ये समजा स्ट्रिंग आला तर B मध्ये 1D येतो. क्वेश्चन नंबर 8 किंवा 9 मध्ये ते चेक करून घ्यायचं, एकाच ठिकाणी येईल, कारण 2D ऑप्शन सोडलाय ना. मग एक क्वेश्चन ऑफ तुझं ऑरला जाईल,
जिथे 2D आला तो सोडून द्यायचा, जिथे 1D आणि स्ट्रिंग दोघं सोबत आले तोच क्वेश्चन तू करायचा. ते क्वेश्चन नंबर 8 किंवा 9 तिथे चेक करून घे, म्हणजे 8-9 पैकी एकच अटेम्प्ट होईल, पण 15 पैकी 15 मार्क देऊन देईल. आता बघ, स्ट्रिंग मध्ये 3च क्वेश्चन आहे जे मी पर्पल ऍप मध्ये दिले, 3 कर त्याच्यातलाच एक क्वेश्चन येतो. आणि 1D मध्ये मी 4च क्वेश्चन दिले, ते 4 कर त्याच्यातलाच एक येतो. 7च क्वेश्चन दिले, पुस्तकात 30 क्वेश्चन आहे, मी 30 पैकी 7च दिले, या 7 पैकीच एक येतो. हे 7 जर परफेक्ट केले ना, एखाद्या वेळी थोडा क्वेश्चन टिल जरी झाला, थोडी व्हॅल्यू चेंज झाली तरी फक्त व्हॅल्यू चेंज होईल, पॅटर्न तोच येईल, म्हणजे तू आरामात व्हॅल्यू चेंज झालेलाही क्वेश्चन सोडू शकतो. सो या वेळी गेला तर 70 मार्क तुला पडतात. आणि मित्रा, तू आता जरी अभ्यासाला लागला, पहिल्यापासून अभ्यास करतोय, तू टॉपर आहे, तुला स्कोर करायचा आहे, तर पर्पल ऍप घेऊन तुला तुझ्या काय चुका होत आहेत तुला माहित नाहीये त्या चुका. कारण आपल्या पाठीवर कुठला तीळ आहे आपल्याला दिसेल का? बघ बरं, नाही दिसणार ना. सांगणारा कोणीतरी पाहिजे, त्यासाठी एक्सपर्ट पाहिजे जो सांगू शकतो की या चुका होता, हे सोड, हे कर, या चुका दुर्लक्ष कर, या चुकांवर लक्ष दे. या गोष्टी सांगणारा कोणी एक्सपर्ट असला पाहिजे, तरच तुझा M3 आउट ऑफ तू मार्क घेऊ शकतो. 70 पैकी 70 घेऊ शकतो, 60च्या वरती आरामात जाऊ शकतो. तो एक्सपर्ट मी आहे. सो ज्या सगळ्या गोष्टी मी पर्पल ऍट ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ लेक्चर कोर्स मध्ये दिलेल्या आहे. सो मनात कुठलीही शंका न बाळगता, एकदम ऑफोर्डेबल प्राइस आहे ती, तुझ्या एका पार्टीचेही पैसे नाही, जेवढे पे करतोय त्याच्या 10 पट तुला फायदा होणार आहे, एवढी मी गॅरंटी देतो. आणि एकदा तू फ्री व्हिडिओ बघ, तुला आवडले ना, मग तू सबस्क्राईब कर. पण मला माहिती, ज्याने फ्री बघितले तो पेड करतोस, कारण त्याला लगेच कळायला लागतं, अरे एवढा सोपा M3 झालाय, 8वीच्या पोराला समजेल, एवढा सोपा सरांनी करून दिलाय. टाईप, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याचे सोल्युशन कसे लक्षात ठेवायचे, सगळ्या आयडिया क्लिअर करून दिल्या. सो या वेळी जायचं, मी जे व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकवलंय तिथेच नोट्स दिलाय आणि तिथेच 3 प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिलाय. पहिल्यांदा त्या बघून सोडव, नंतर अभ्यास करून घ्यायचा, 2.5 तास टाइम लावायचा, एकटाच रूम मध्ये बसायचा आणि 2.5 तासात न बघता सोडवायचं. एकदा न बघता सोडवलं की नंतर स्वतःच तिथे सेल्फ चेक करून घ्यायचं. यावेळी विथ ऑप्शन तिन्ही पेपर सॉल्व्ह कर, 140 मार्काचे मी तिथे सॉल्व्ह करून दिले. 70 मार्काचे 3 पेपर, ते पहिल्यांदा बघून सोडव. सो तुला पुस्तक पण घ्यायचं आणि 70 मार्क पाडायचे पुस्तक घ्यायचं आणि कॅल्सी वापरायचा. कॅल्सी, ऍडव्हान्स कॅल्सी आणि रेग्युलर कॅल्सी दोघी वर्षा नंबर ऑफ ट्रिक मी शिकवल्या, त्या ट्रिक बघून घे. सो सगळं पर्पल ऍप मध्ये दिलंय, हार्डली 2 ते 3 दिवस लागतील, तू 70 मार्क घेऊ शकतो जर माझ्या वेणी गेला तर. कारण मी M3चा एक्सपर्ट आहे, मला माहिती काय येतं, मी दिलंय त्याच वेणी जा, तुझा M3 डायरेक्ट स्कोर होऊन जाईल. मी एकदा तू ऍप घेतला ना, तू मला थँक्स म्हणशील, तू इतर 10 पोरांना सांगशील, मला माहिती, कारण तुलाच ते आवडायला लागेल, M3 तेवढं सोपं वाटायला लागेल. सो माझ्या वेणी जा, M3 तुझा स्कोरच होईल. सो मी 70 मार्कसाठी आणि 50 मार्कसाठी, क्रिटिकल गोल्डन साठी, बॅकलॉग वाल्यासाठी आणि टॉपर मुलासाठी M3 कसा स्कोर करायचा विथ पेपर पॅटर्न आणि विथ IMP क्वेश्चन तुला आता डिटेलमध्ये सांगितलंय. सो या वेणी फॉलो कर, तुझा M3 स्कोरच होणार, तो टॉपच होणार. क्रिटिकल असेल तर हा लास्ट अटेम्प्ट असेल. येस. सो पुढचे क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे टिप्स अबाउट पेपर प्रेझेंटेशन. ओके, पेपर प्रेझेंटेशन साठी काही महत्वाच्या गोष्टी करायच्या. पहिल्यांदा पेपरची क्वेश्चनची सिक्वेन्स चुकवायची नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 घेतला तर 1 मधले ABC तिन्ही भेटली, क्वेश्चन नंबर 1 मधला AB लिहिला आणि मग 2 मधला C लिहिशील तर असं चालणार नाही. भले A B लिहिला, C जमत नाही ना, जागा सोडून दे, मग क्वेश्चन नंबर 3 घे, ती जागा रिकामी राहून गेली तरी चालेल. म्हणजे पेपरची क्वेश्चन पेपर मध्ये सिक्वेन्स चुकवायची नाही. कारण एकदा सिक्वेन्स चुकवली, जस्ट अ मिनिट, एकदा जर सिक्वेन्स चुकवली तर काय होईल माहिती का, तुला ते आम्हाला पेपर चेक करताना तू ताण देतोय, क्वेश्चन नंबर 1चा A इकडे, B पार तिकडे, आम्हाला ऍडिशन करताना चुका होता, हे ताण येतं, टेन्शन येतं आम्हाला, कारण आम्हाला ऑलरेडी नुसतं पेपरची कामं नसतं, हजारो कामं राहतात. आणि तू जेवढा आम्हाला ताण दिला आणि एकदा दिला आम्हाला की आमचं डोकं फिरतं, मग आम्ही मोकळ्या हाताने पेपर चेक करण्याच्या कडक हाताने चेक करतो. जिथे 6 मार्क द्यायचे तिथे मुद्दामून 4च देतो. तो पेपरची सिक्वेन्स चुकवायची नाही, हे पहिलं. दुसरं, आन्सरला बॉक्स करत जा. कारण काय होतं, बॉक्स केल्याने काय होतं, जो हायलाईट होतो ना, मग म्हणजे काय होतं, त्या स्टेप्सचं पूर्ण वाचण्यापेक्षा आम्ही कुठे लक्ष देतो, कारण आम्हाला थोडे पेपर चेक करायचे नाही, आम्हाला लई पेपर चेक करायचे असते बाबा. मग त्यामुळे आम्ही काय करतो, बॉक्स दिसतो ना, बॉक्स करेक्ट आहे ना, ओके बरोबर आहे, चला नेक्स्ट स्टेपचा बॉक्स दिसतो, आन्सर करेक्ट आहे, पुढे चला. पण तू जर आम्हाला आन्सर शोधायला लावलं, आम्हाला ताण दिला, शोधायला लावलं, तर शोधता आम्हाला कुठे प्लस चुकला, कुठे मायनस चुकला, कुठे लिमिट नाही दिलं, कुठे इंटिग्रेशन राहून गेलं, आम्हाला त्या चुका समजल्या की आम्ही मार्कच कमी करायला बसलेलो असतो. त्यामुळे आम्हाला ताण देऊ नको, आन्सरला बॉक्स दे. बॉक्स दिल्यामुळे आम्ही पूर्ण वाचत नाही, बरोबर आहे, आन्सर बॉक्स आहे, पुढे निघून जातो, तुझे मार्क वाढतात. ही सेकंड गोष्ट फॉलो कर. थर्ड, पहिले फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे पहिले 3 क्वेश्चन चेक करायला आम्हाला 10 मिनिटं लागतं, 10 ते 15 मिनिटं. सो पहिले 3 क्वेश्चन तुला जे बेस्ट येतात ते लिही. भले क्वेश्चन नंबर 1 नाही, क्वेश्चन नंबर डायरेक्ट 5 सुरू केला तरी चालेल, पण जे पहिले 3 प्रश्न बेस्ट येतात ते लिही. पहिले विथ चांगला अक्षर काढ, चांगले स्टेप वाईज लिही. चौथं स्टेप वाईज लिही, चांगला अक्षर काढ, आन्सरला बॉक्स कर, एकदम भारी तुला फुल आन्सर येतात, परफेक्ट येतात. म्हणजे काय होईल, पहिल्या 10 मिनिटात आम्हाला ते 3 प्रश्न भारी वाटले की आम्हाला वाटतं यार पोरगा हुशार आहे, मग आम्ही मोकळ्या हाताने पेपर चेक करायला देतो. पण
पण तू जर आधी पहिले 3च खराब लिहिले, आमचं जर मन खराब केलं, चिडीमिडी लिहिलं असेल, गाणेडं लिहिलं असेल, चुका केल्या असतील, आम्हाला वाटतं अरे लय गचाळ याचा अक्षर खराब आहे, टुकार पोरगा आहे किंवा काही याला मार्क पडत नाही, मग आम्ही काय करतो रफ हाताने चेक करतो. सो सोप्पं आहे, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. सो त्यामुळे पहिलं 3 असे बेस्ट प्रश्न लिही जे तुला येतात, हे वे फॉलो कर. या वेळी बेस्ट पेपर लिहायचा का? कारण आपण एखाद्या ठिकाणी आपण काही करायला जातो आहे, मुलगीला भेटायला गेलो तर आपण चांगलेच कपडे घालून जातो ना. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन सेम रूल तिथे पण फॉलो होतो. सो आम्हाला इम्प्रेस कर चांगलं लिहून पहिले 3 क्वेश्चन, मग तुला मोकळ्या हाताने पेपरला मार्क देतो. पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे, पेपर लिहिताना कोणत्या सिली मिस्टेक होतात त्यामुळे आपल्याला मार्क्स कमी मिळतात? सिली मिस्टेक मध्ये मगाशी म्हटलो, हे चिडीमिडी घाणेरडं लिहिणं हे बंद करायचं. नंतर प्लस मायनस भरपूर वेळा चुकून जाता. सो एकदा गणित सोडवलं ना, एकदा रिचेक कर, पुन्हा आन्सर चेक कर, रिचेक कर. तिसरी गोष्ट, भरपूर क्वेश्चनचे आन्सर कॅल्सीवर डायरेक्ट येतात, ते कॅल्सीवर चेक करून घे, म्हणजे तुझे आन्सर बरोबर आहे की नाही त्यावेळी तुला येईल. सो ह्या गोष्टी आवडे करायच्या. त्याच्यानंतर जे रफ वर्क आहे तिथेच करता भरपूर मुलं, तिथे नाही करायचं. लास्ट पेजवर रफ वर्क नाव टाक, तिथे रफ वर्क कर. त्याच्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुला ग्राफ काढावा लागतो, बरोबर. तो ग्राफ काढताना प्रॉपर काढ, जरुरी नाही पेन्सिलीनेस, पण प्रॉपर काढ. त्याला शेड डॉटेड रिजन प्रॉपर दाखव, छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपर फॉलो करायचं. क्वेश्चन नंबर प्रॉपर टाक. ओके, ह्या गोष्टी, ह्या सिली मिस्टेक्स करायच्या नाही. ह्या आवड केल्या तर पेपर बेस्ट लिहिला जातो आणि प्रेझेंटेशन चांगलं असलं तर मार्क चांगले पडतात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिव्हर्सिटीमध्ये M3 या सब्जेक्ट मध्ये टॉप करायचे असेल तर काय प्रिपरेशन करावे? येस, टॉप करण्यासाठी मी मगाशी सांगितलं 70 मार्कात जो पॅटर्न दिला तो सेम टू सेम पॅटर्न फॉलो कर. ओके, तो पॅटर्न एकदा फॉलो केला की त्याच्यानंतर 2.5 तास टाइम लावायचा आणि पेपर सोडवायचा. मागचे 3 पेपर आहे, प्रिव्हियस इयरचे 3ही पेपर पहिल्यांदा अभ्यास कर, अभ्यास केल्यानंतर 2.5 तासच टाइम लाव, सॉल्व्ह कर. सॉल्व्ह केले की सेल्फ चेक कर. सो याच्यासाठी काय करा, या पद्धतीने करा. 3ही पेपर सॉल्व्ह कर, विथ ऑप्शन सॉल्व्ह करून टाक. पहिल्यांदा अभ्यास कर, जो पॅटर्न मी मगेच सांगितलं त्या पॅटर्नने 70 मार्काचा अभ्यास कर आणि 3 पेपर सॉल्व्ह कर. बस हे केलं तू डायरेक्ट युनिव्हर्सिटी टॉप करशील. आणि यासाठी पर्पल ॲट ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन घेऊन टाक. सबस्क्रिप्शन मध्ये मी सगळं दिलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तक वापरू नको, बाजारातले पेपर सोल्युशन पण घेऊ नको, गरजच नाही. पेपर सोल्युशन मी पर्पल ॲट सबस्क्रिप्शन मध्ये दिले. पुस्तकात मेथड खूप अवघड असतात, ते सगळ्या स्टेप दिलेले नसतात, पुस्तकाने गोंधळ होतो आणि अनवॉन्टेड टॉपिक दिलेले असतात. सो जे गरजेचं आहे तेवढंच मी पर्पल ॲट ऍप मध्ये दिले, व्हिडिओज मध्ये आणि नोट्स मध्ये. पुस्तकाला ऑप्शन आहे नोट्स बघ, पेपर सोल्युशन पर्पल ॲट ऍप मध्ये तेवढंच बघ. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन घे, त्याच्यावरच्या आधी हे जो पॅटर्न दिले, पॅटर्नचे सगळे पर्पल ॲट ऍप मधून व्हिडिओ बघ. एकदा ते व्हिडिओ फटाफट कव्हर होतील, 15-16 तासात, म्हणजे 2 दिवसात तुझा M3 पूर्ण होऊन जाईल. एकदा पूर्ण झाला की मग तिथले नोट्सवरचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम सोडवायचे आणि ऍप मधलेच पेपर सोल्युशन करायचे. 70 मार्काचे पेपर सोल्युशन कंप्लीट करून दिले. यावेळी जा, बस M3 टॉप करशील. मित्रांनो, सरांनी दिलेल्या गायडन्समुळे आता कॉन्फिडन्स येतोय ना की हा विषय आपण स्कोर करू शकतो, करेक्ट. सो मग मी पुन्हा पुढे जाऊन सांगतो की तुम्ही सरांकडूनच हा विषय का शिकत नाही. तर सरांकडून हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरून पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ऍप मध्ये आपल्या सरांचा पूर्ण या सब्जेक्टचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स आहे आणि मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या भाषेत आहे, जेणेकरून राहिलेल्या थोड्या दिवसात तुम्ही हा विषय सरांनी दिलेल्या आयडिया फॉलो करून सरांकडूनच शिकून घ्या आणि डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर बघून विषय एंड सेम मध्ये 70 पैकी 60च्या वरतीच जा. तसंच मनात अजून काही डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर पण दिलाय, आधी नंबरवरती कॉल करा, चर्चा करा, डाऊट्स क्लिअर करा आणि सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स नक्की सबस्क्राईब करा आणि हा सब्जेक्ट 100% गॅरंटीसह या एंड सेम मध्ये स्कोरच करा. थँक्यू.